तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज दोरीपासून जो आपला संकल्प आहे तर तो संकल्प आपल्याला बनवायचा आहे. तो संकल्प असा आहे की आपल्याला एक दोरा या घ्यायचा आहे, जो रेळाचा असो किंवा कुठलाही दोरा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि त्या दोऱ्यापासून आपल्याला त्या दोरा जो असतो तो रंगामध्ये आपल्याला भिजवायचा आहे. आणि तो भिजवून आपल्याला कागदावर जसा दोरा आपण ठेवू तशा पद्धतीत ठेवून त्याच्यापासून एक संकल्प आपल्याला तयार करायचा आहे. प्रथमतः आपण चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. सर्व कलर बनवून घ्यायचा आहे. वॉटर किंवा पोस्टर कलर जे असतील तर त्या पद्धतीने आपल्याला एकदा आपला रंग तयार करून घ्यायचा आहे. रंग तयार करून 1 2 3 4 पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला शेड्स तयार करायचे. तुम्हाला जो कलर आवडतो त्या कलरनुसार या ठिकाणी शेड्स तयार करून आपण पुढच्या या ठिकाणी संकल्पाला आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर एकदा कलर सर्व करून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतरनं आपल्याला एक दोरी घ्यायची आहे. तर ती दोरी याही पद्धतीने आपण घेऊ शकता. अशा प्रकारचा एक दोरा असतो, व्हाईट कलरचा रेळाचा असो किंवा कधी आपण दुसरा एक दोरा मिळतो तोही दोरा आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. हे आपलं साहित्य आपण घ्यायचं आहे. कधी पोस्टर कलर वापरू शकता किंवा वॉटर कलर वापरू शकता. आणि त्यानंतरनं आपल्याला या कागदावरती आपल्या दोऱ्याच्या सहाय्याने एक डिझाईन आपल्याला या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. आपल्याला असा एक दोरा घ्यायचा आहे. दोरा त्यानंतरनं आपल्याला डिश घ्यायची आहे. त्या डिशमध्ये अशा पद्धतीने आपल्याला कलर काढायचे आहेत. आणि हे कलर काढून आपण या ठिकाणी त्या कलरमध्ये आपला हा जो दोरा आहे तर तो दोरा या ठिकाणी आपण त्या कलरमध्ये टाकणार आहोत किंवा भिजवणार आहोत. सुरुवातीला हा दोरा आहे. हा दोरा मी या जांभळ्या रंगामध्ये, व्हायलेट रंगामध्ये या ठिकाणी पूर्ण त्या दोऱ्याला कलर लागल अशा पद्धतीने दोरा या ठिकाणी भिजवून घ्यायचा आहे. त्यानंतरनं हा दोरा पूर्ण आपल्याला रिकामा करायचा आहे. हा दोरा आपण या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवलेला आहे. आणि आता तो दोरा या ठिकाणी आपल्याला ओढायचा आहे. अशा पद्धतीने आपण ठेवल्यानंतरनं आपल्याला याच्यावरती हा एक कागद या ठिकाणी टाकायचा आहे. आणि आपला दोरा जो आहे तो अलगद या ठिकाणी आपण एका साईडला न ओढता किंवा एका साईडला वळले चालेल किंवा या पद्धतीने जर तुम्ही वळलात तर आणखीन या ठिकाणी सरळ जरी वळला तरी आपला एक संकल्प या ठिकाणी तयार होतो. पहा, अशा पद्धतीने एक संकल्प आपला या ठिकाणी तयार झालेला आहे. तर पहा, एक डिझाईन आपल्याला या ठिकाणी क्रिएट झालेली आहे. त्यानंतरनं आपल्याला एक दुसऱ्या रंगामध्ये या ठिकाणी रेड कलर आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता या रेड कलरचे आपण तशाच पद्धतीने या ठिकाणी एक डिझाईन क्रिएट करणार आहोत. तोही त्याला कुठल्या प्रकारे दोऱ्याला हात न लावता आपण आपल्याला जे डिझाईन आहे ते फक्त सोडून या ठिकाणी डिझाईन करायचं आहे. कधी आपल्याला त्या रंगामध्ये किंवा जे आपण अगोदर ड्रॉईंग केलेलं आहे त्या ड्रॉईंगमध्ये जरी आले तरी आपल्याला चालेल. अशा पद्धतीने एकदा दोरा या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे. आणि त्याच पद्धतीने पुन्हा तेच रिपीट हा कागद घेऊन या ठिकाणी आपण त्या कागदावरती तशाच पद्धतीने ठेवणार आहोत. आणि नंतरनं आपली जी पहिली पद्धत आहे त्याच पद्धतीने आपण हा दोरा समोरच्या बाजूला या ठिकाणी ओढणार आहोत. असे एक लाल रंगामध्ये पुन्हा एक क्रिएट या ठिकाणी डिझाईन आपलं होणार आहे. यानंतरनं आपल्याला ब्लॅक रंग घ्यायचा आहे. ब्लॅक रंगामध्ये आपण आता थोडं एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे. तर तो संकल्प आपण जसं सर्व दोरा आपण एका बाजूने या ठिकाणी ओढला होता, आता तो दोरा आपण त्याच्या एका विरुद्ध बाजूला या ठिकाणी ओढणार आहोत. तुम्ही पहा, अशा पद्धतीने पुन्हा एकदा कागद आपल्याला ठेवायचा आहे. याच्यावरती प्रेस द्यायचा आहे. आपण पहिल्या वेळेस आपण खालच्या बाजूने ओढलं होतं, आता आपण या ठिकाणी त्याच्या विरुद्ध बाजूने या ठिकाणी ओढणार आहोत. दोरा थोडा प्रेस करायचा आहे आणि या पद्धतीने दोरा आपल्याला ओढायचा आहे. अशा पद्धतीने आपला एक संकल्प पुन्हा या ठिकाणी तयार होतो. आता आपण या ठिकाणी राहिलेल्या स्पेसवरती पुन्हा इथं आपण ग्रीन कलर या ठिकाणी घेणार आहोत. तो ग्रीन कलर आपल्याला
त्याच पद्धतीने ठेवायचा आहे. या पद्धतीने ठेवून आपल्याला तो संकल्प पुन्हा एकदा त्याच्या विरुद्ध बाजूने या ठिकाणी ओढायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला हे ठेवून प्रेस देऊन त्याच्यावर आपल्याला हा दोरा पुढं ओढायचा आहे. या पद्धतीने आपला डिझाईन या ठिकाणी होणार आहे. तर असं अशा पद्धतीने आपण जेव्हा संकल्प करतो 2D डिझाईन करतो तर त्याच पद्धतीने आपल्याला विविध कलर घेऊन आपण या ठिकाणी संकल्प करू शकतो. बघा ग्रीन कलर आहे, त्याच्यानंतर ब्लॅक रंग आहे, त्यानंतर रेड कलर घेतलेला आहे, जांभळा कलर घेतला आहे. तर एक असा या ठिकाणी आपल्याला संकल्प करता येतो. तर पहा आपण दोऱ्याच्या सहाय्याने अशा प्रकारे आपण या ठिकाणी संकल्प तयार केलेला आहे. या ठिकाणी आता आपण मगाचा जो व्हिडिओ आपण घेतला होता की दोऱ्यापासून संकल्प तयार करायचा, तशा पद्धतीने आमचे विद्यार्थी हा संकल्प या ठिकाणी आपण त्यांच्यामार्फत आपण करून घेणार आहोत. विद्यार्थ्यांना सुद्धा आलं पाहिजे. तर या ठिकाणी हा विद्यार्थी पहा कलर या ठिकाणी घेतोय. ग्रीन कलरचा सुद्धा या ठिकाणी त्याने वापर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्ल्यू रंगाचा सुद्धा तो या ठिकाणी वापर करतोय. आपण विद्यार्थ्याकडून या ठिकाणी हा डेमो करून घेतोय. म्हणजे विद्यार्थ्याला आपण जे ज्ञान दिलं ते ज्ञान कितपर्यंत अवगत झालं तर त्याचा एक डेमो या ठिकाणी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा. तर विद्यार्थ्यांनी केलेलं काम हेही या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. यांनी अशा पद्धतीने या ठिकाणी कलर घेतलेला आहे, कलर या ठिकाणी केलेला आहे आणि तो या ठिकाणी आता त्याची पद्धत अवलंबतोय. थोडंसं कलर तो काढून घेतलेला आहे त्यांनी. आता त्यांनी त्याच्या दोऱ्याची मांडणी तो आपल्या या ठिकाणी ड्रॉइंग पेपरवरती करत आहे. जसा आकार तो ठेवतो तशा पद्धतीने त्याला जे वाटतं तो आकार या ठिकाणी तो त्या दोऱ्याची मांडणी या ठिकाणी तो करतोय. त्यांनी जसं आपण सांगितलं तशा पद्धतीने तो कागद सुद्धा ठेवलेला आहे, त्याच्यावर प्रेस सुद्धा यांनी केलेला आहे आणि आता तो दोऱ्याला या ठिकाणी ओढत आहे. तर तुझा संकल्प खूप कसा केला, व्हेरी गुड, छान, टाळ्या वाजवा, व्हेरी गुड, छान. दुसरा विद्यार्थी या ठिकाणी दुसऱ्या कलरमध्ये डेमो करून दाखवतोय. त्यांनी एक कलर आपला ब्ल्यूचा आहे, आता दुसरा तो ब्लॅक कलर घेतोय. ब्लॅक कलरच्या माध्यमातून तो या ठिकाणी तसा संकल्प एक डिझाईन जे आहे ते तो विद्यार्थी या ठिकाणी बनवत आहेत. हा दोरा याने या ठिकाणी प्रेस केलेला आहे, भिजवून घेतलेला आहे. आता तो दोऱ्याची मांडणी तो आपल्या या कागदावरती ड्रॉइंग पेपरवरती तो करत आहे. ज्याला जो आकार छान वाटतो तशा पद्धतीने आकार ठेवलेला आहे. तो प्रेस देऊन आता दोरा ओढतो. पहा, व्हेरी गुड, दाखवा संकल्प, छान.